नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक कळडोणे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी डिपार्टमेंटल पीएसआय मध्ये जो फॉरेन्सिक सायन्सचा पार्ट आहे त्यामधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे डॉग स्क्वॉड किंवा श्वान पथक। ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस तपासामध्ये कोणकोणते श्वान पथक वापरले जातात, त्यांचं सरासरी आयुष्य कोणतं असतं किंवा कोणता पर्टिक्युलर श्वान हा आपण कोणत्या कामासाठी या आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण वापरत असतो। ठीक आहे, तर सर्वांना नमस्कार, मी दीपक कळडोणे आहे। गेली 10 वर्ष आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये कार्यरत आहे। एमएससी सेट नेट क्वालिफाय आहे। ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण पाहून घेऊया की श्वान कोणकोणते आपण पोलीस तपासामध्ये वापरत असतो। तर सुरुवात करूया आपण लेक्चरला। बघा, श्वान पथक काय असतं आणि आपण श्वान पथक का वापरतो, कारण श्वानांची जी वास घेण्याची क्षमता असते ते मनुष्याच्या वास घेण्याच्या 40 पट जास्त त्यांची वास घेण्याची क्षमता असते। ठीक आहे, त्याच्यामुळे काय करतात ते जे गुन्हेगार असतील वगैरे त्यांचा माग ते चांगल्या पद्धतीने काढू शकतात। आणि आपण या लेक्चरमध्ये पाहणार पण आहोत की या टॉपिकवरती आयोगाने एमपीएससी डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा यावरती कोणकोणत्या वर्षी कोणकोणते प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, तर बघा, अंदाजे 2200 प्रकारचे वेगवेगळे वास हे श्वान काढू शकत असतात। ठीक आहे, आणि सरासरी या श्वानांचं जे आयुष्य असतं ते 15 वर्षापर्यंत यांचं आयुष्य असतं। आणि यांना पोलीस दलामध्ये एकदा आपण एंटर केलं की त्यांची 10 वर्ष सेवा झाली की 10 वर्षानंतर आपण यांना पोलीस दलातून यांना आपण निवृत्त करत असतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये श्वान प्रशिक्षण केंद्र कुठे आहे किंवा ग्रामीण भागातील पहिलं श्वान केंद्र प्रशिक्षण केंद्र कुठे झालं होतं याच्यावरती आयोगाने एमपीएससी डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा यावेळी हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी आहे। ठीक आहे, आणि महाराष्ट्रातला बघा डाटा आहे डिसेंबर 2020 पर्यंतचा डाटा आहे। तर महाराष्ट्रात जवळजवळ 50 बीडीडीएस व 46 श्वान पथके आहेत। डिसेंबर 2020 पर्यंतचा हा डाटा आहे। तर बघा, जे महत्त्वाचं आहे। नंतर बघा, असा प्रश्न येतो की घटनाचा वरती हा आपल्याला जो सोना नद्याचा वास असतो तो किती तासापर्यंत राहू शकतो, तर घटनास्थळावरती 72 तासापर्यंत असा वास राहू शकतो। ठीक आहे, परंतु जर आपण 24 तासाच्या आत, किती तासाच्या आत, 24 तासाच्या आत जर आपण श्वान पथक पाचारण केलं तर काय होतं, तो श्वान त्या गुन्हेगाराचा वगैरे तो ॲक्युरेटपणे मार्ग काढू शकतो। ठीक आहे, आता पुढे बघूया आपण की कोणकोणते श्वान आपण पोलीस तपासामध्ये वापरत असतो। तत्पूर्वी बघा, यांना आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांना व्यवस्थितपणे आपण विभागणी केलेली आहे। कोणत्या श्वानाला आपण काय म्हणतो, तर जे ट्रॅकर असतं, ट्रॅकर जे गुन्हे शोधक श्वान असतात त्यांना आपण ट्रॅकर असं म्हणत असतो। ठीक आहे, कदाचित भविष्यामध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की जे श्वान गुन्हे शोधण्यासाठी वापरले जातं त्यांना काय म्हणतात, किंवा जे श्वान आपण काय म्हणतो त्याला अंमली पदार्थ शोधण्यासाठी वापरतो त्यांना आपण काय म्हणतो, असा प्रश्न येण्याची शक्यता असेल। त्यासाठी आपण यांना असं डिवाइड केलेला आहे। बघा, जे गुन्हे शोधण्यासाठी वापरतात त्यांना आपण ट्रॅकर असं म्हणतो। नंतर जे बॉम्ब शोधण्यासाठी वापरतो त्यांना आपण स्निपर असं म्हणत असतो। आणि जे डॉग किंवा श्वान आपण अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी वापरतो त्यांना आपण नार्कोटिक्स असं म्हणतो। बरोबर, आणि जे बघा आता जे महत्त्वाचे श्वान आहेत, ठीक आहे, महत्त्वाचे श्वान आहेत किंवा डॉग आहेत त्यांचा उपयोग आपण कुठे करतोय, तर हे बेल्जियम मेलेनाइज नावाचे जे डॉग आहे ते बघा कोणत्याही वातावरणामध्ये काम करत असतं। ठीक आहे, हे कोणत्याही वातावरणामध्ये काम करत असतात। नंतर बघा, लॅब्राडॉर आहे, लॅब्राडॉर हे जे डॉग आहे आपण त्यांना आपण अंमली पदार्थ व स्फोटकांचा शोध घेण्यासाठी वापरतो। तर बघा, परीक्षेमध्ये प्रश्न अशा प्रकारे येतो की खालीलपैकी टिंब या श्वानाचा उपयोग आपण काय म्हणतो, स्फोटक पदार्थांचा शोध घेण्यासाठी वापरतो। तर त्यावेळेस आपल्याला अशी वेगवेगळ्या डॉगांची नावं दिली जातील आणि त्यापैकी आपल्याला जो योग्य पर्याय असेल तो आपल्याला शोधावा लागतो। आणि बघा, पुढचा डॉग आहे तो म्हणजे काय, तो डॉबरमॅन म्हणतो आपण त्याला। एखादा गुन्हेगार असेल किंवा बेपत्ता व्यक्ती असेल तर त्यांचा माग काढणे यासाठी आपण या डॉगांचा किंवा या श्वानांचा आपण वापर करत असतो। आणि नंतर पुढचा डॉग आहे त्याला म्हणतो आपण जर्मन शेपर्ड। तर हे जर्मन शेपर्ड डॉग आहे, हे सुद्धा आपण बॉम्ब असेल अंमली पदार्थ असेल यांचा शोध घेण्यासाठी आपण यांना वापरत असतो। आणि हे जर्मन शेपर्ड आहे, यांची आकलन क्षमता आहे इतर डॉगांपेक्षा जास्त असते। ठीक आहे, आता आपल्याला पुढे पाहायचा महत्त्वाचा भाग। तत्पूर्वी बघा, आपल्याकडे डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा 2024 साठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची लाईव्ह बॅच आहे। 2 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच आहे, प्लस आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे। ठीक आहे, तर जे कोणी विद्यार्थी उत्सुक असेल बघा, इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ही बॅच आपण घेऊ शकता। ठीक आहे, तर पुढे बघा, आपण महत्त्वाचं म्हणजे तर हे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की सर्वप्रथम श्वानांचा आपण पोलीस तपासामध्ये किंवा आपण म्हणू शकतो त्याला तपास करण्याच्या कामामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने किंवा कोणी उपयोग केला। बरोबर, तर या श्वानांचा
पोलीस तपासामध्ये सर्वप्रथम उपयोग केला होता तो जर्मनी यांनी, ठीक आहे, किंवा त्यांचा आपण प्रत्यक्ष शोधांचा उपयोग करून कुणी घेतला होता तर जर्मनी या देशाने, ठीक आहे. आणि नंतर बघा हा जो शरीरगंध असतो, समजा एखादा बेपत्ते व्यक्ती असतो किंवा एखादा जो सस्पेक्ट व्यक्ती असतो त्याने एखादा गुन्हा केला आणि तो घटनास्थळी आला तर त्या घटनास्थळावरती त्याचा शरीरगंध किती तासापर्यंत किंवा किती वेळापर्यंत राहू शकतो किंवा कोणत्या वातावरणात राहू शकतो. मग अशीच आपण पाहिलं की 72 तासापर्यंत तो वास राहतो. जर आपण त्याला 24 तासाच्या आत त्या डॉग स्क्वॉडला जर आपण पाचारण केलं तर ते व्यवस्थितपणे त्या व्यक्तीचा तो माग वगैरे काढू शकतो. तर असा बघा शरीरगंध मऊ व दाट जमिनीवर काय करतो, तसेच काय म्हणतो आपण हिरवळीवर तो कसा असतो, जास्त काळ टिकतो, ठीक आहे. मग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शरीरगंध कोणत्या वातावरणामध्ये जास्त काळ राहतो, तर तो मऊ व दाट तसेच हिरवळीवरती तो जास्त राहतो. आणि तो शरीरगंध पावसाळ्यात किंवा गरम हवेमध्ये हा शरीरगंध जास्त काळ टिकत नाही. तर हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे होते. आता याच्यावरती बघा परीक्षेत प्रश्न आले होते. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2016 प्रश्न वाचून दाखवतो मी की चांगल्या परिस्थितीत जास्तीत जास्त किती तासापर्यंत कुत्र्याला देण्याचा वास राहू शकतो. आणि खाली पर्याय होते 80 तास, 90 तास, 95 तास आणि 72 तास. आताच आपण पाहिलं तर पाठीमागे बघा 72 तासापर्यंत काय होतंय, आपण पाहिलं होतं 72 तासापर्यंत घटनास्थळावरती वास राहू शकतो. 24 तासाच्यात आपल्याला श्वानपथक पाचारण करणं गरजेचं आहे. नंतर बघा काय म्हटलंय, पोलीस विभागात सामान्यतः पुढील सोनांचा वापर केला जात नाही. त्याच्यामध्ये खाली नावं दिली होती सोनांची. हा प्रश्न आला तर डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2016 म्हणजे एका परीक्षेत 2 प्रश्न आलेत बघा, म्हणजे 4 मार्क झाले. तर काय विचारलं तिथं, पोलीस विभागात सामान्यतः पुढील सोनांचा वापर केला जात नाही. मग डच हॉर्न दिला होता, जर्मन शेपर्ड होता, नंतर लॅब्राडॉर रिट्रीव्हर आहे आणि डॉबरमॅन पिशर. तर बघा असे PYQ सुद्धा आपण आपल्या चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घेऊ शकता. परत पुढचा प्रश्न आला होता बघा डिपार्टमेंटल PSI 2013 तो म्हणजे घटनास्थळी कोणत्या परिस्थितीत वास जास्त काळ टिकून राहतो. आताच पाहिलं होतं आपण बघा घटनास्थळी कोणत्या परिस्थितीमध्ये वास हा जास्त काळ टिकून राहतो. तर त्याचा पर्याय होते कठीण व खडकाळ प्रदेश, नंतर वाळूचा किनारा, गरम तापमान असणारी जागा आणि चौथा पर्याय होता मऊ व दमट क्षेत्र. आताच पाहिले तर आपण मऊ व दमट क्षेत्र तसेच हिरवळीवरती हा शरीरगंध किंवा कुत्र्याला देण्याचा वास असतो तो जास्त काळ टिकून राहतो. नंतर बघा पुढचा प्रश्न होता काय, तर खालीलपैकी कोणत्या क्षमतेमुळे कुत्रा हा पोलिसांच्या कामात उपयुक्त ठरला आहे. डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न आला होता. आताच बघितला आपण काय सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं बघा सोन्यांची श्वास घेण्याची क्षमता ही मनुष्याच्या श्वास घेण्याच्या क्षमतेच्या 40 पटपेक्षा जास्त आहे. म्हणजे त्यांची खाली पर्याय असे होते कोणते, तर ग्रहण शक्ती म्हणजे काय त्यांची वास घेण्याची शक्ती, दुसरा पर्याय होता श्रवण शक्ती, चपळता आणि दृष्टी. तर जे कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता असते त्या वास घेण्याच्या क्षमतेमुळे आपण यांचा पोलीस तपासामध्ये उपयोग करून घेत असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे महत्वाचे श्वान होते किंवा डॉग होते त्या डॉगचा आपण पोलीस तपासामध्ये कशा प्रकारे आपण उपयोग करून घेतो त्यावरती हे आजचं लेक्चर झालं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की जी वेगवेगळी किडण्या असतात, मग त्या आतनील किडण्या असतील, अवरक्त किडण्या असतील, ठीक आहे, या किडण्यांचा आपण आपल्या पोलीस तपासामध्ये काय उपयोग होतो त्यावरती आपण पुढे लेक्चर घेणार आहोत, ठीक आहे. तर पहा तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवं असेल. त्या टॉपिकवरती आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा पद्धतीमध्ये आपण लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.